नमस्कार. मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर माझ्या प्रत्येक सुगरणीचा स्वयंपाक अत्यंत रुचकर व स्वादिष्ट असा होण्यासाठी आज आपण खास किचन टिप बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. व त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा. टिप नंबर 1. मकर संक्रांत स्पेशल आपण तिळाचे वेगवेगळे गोड पदार्थ बनवून ठेवत असतो. तर हे गोड पदार्थ बनवण्यासाठी आपण तीळ हे नेहमी भाजूनच त्यामध्ये वापरत असतो. तर तीळ भाजताना किंवा भाजण्यासाठी नेहमी तुम्ही जाड बुडाची किंवा तळाची कढई किंवा भांडे वापरावे. तर जे कमी पातळ त्याचं बूड किंवा तळ असेल ते भांडे अजिबात तुम्ही वापरू नका, कारण तीळ हे खूप हलके असतात. तीळ भाजताना ते नेहमी मंद आचेवर म्हणजेच गॅसची फ्लेम नेहमी मंदच ठेवावी. यामुळे ते खूप छान असे खरपूस भाजले जातात. यामुळे ते अजिबात करपत नाहीत. पण जर ते करपले तर आपल्या पदार्थाची चव पण यामुळे बिघडू शकते. यासाठी तीळ हे नेहमी मंद आचेवरच भाजा व ते छान खरपूस भाजले की पदार्थाची चव पण खूप छान टेस्टी अशी लागते. तर तीळ भाजताना वेगवेगळ्या पदार्थासाठी तुम्ही तीळ भाजताना ही काळजी तर नक्की घ्या. व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. संक्रांतीचा सण तोंडावर आलेला आहे, म्हणजे जवळ आलेला आहे. त्यामुळे सुगरणींची लगबग सुरू झालेली आहे. टिप नंबर 2. मकर संक्रांती स्पेशल परफेक्ट तिळाची वडी बनवण्यासाठी 1 वाटी तीळ, 1 वाटी किसलेला गूळ, अर्धा वाटी शेंगदाणे, 2 चमचे तूप व थोडेसे काजू, बदाम, पिस्ता याचे काप. ते तुम्ही आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता किंवा करू शकता. व थोडी वेलची पावडर असं परफेक्ट प्रमाण घ्या. हे प्रमाण वापरून अत्यंत खुसखुशीत, खमंग व टेस्टी तिळाची वडी रेसिपी तयार होईल. तर परफेक्ट रेसिपी तिळाची वडी बनवण्यासाठी हे परफेक्ट प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ते तुम्ही वापरून नक्की बनवा व कशी झाली तिळाची वडी ते मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. टिप नंबर 3. बटाट्याची भजी बनवताना त्यात थोडे मक्याचे पीठ घालावे. यामुळे बटाटा भजी जास्त तेलकट होत नाही. तर त्यांना पण जास्त तेलकट पदार्थ आवडत नाही. त्यांनी ही टीप नक्की फॉलो करा. टिप नंबर 4. पुरणपोळीसाठी कणिक मळताना त्यात थोडासा मैदा घातल्यास पुरणपोळ्या छान हलक्या होतात व चवीला पण खूप टेस्टी अशा लागतात. तर आपल्या सर्वांची आवडती पुरणपोळी बनवताना तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा. प्रत्येक गृहिणींसाठी उपयुक्त पुढील टीप आहे. टीप नंबर 5. डोसा बनवताना नुसती उडदाची डाळ न वापरता वेगवेगळ्या डाळींचा वापर करा. यामुळे सगळे विटामिन शरीराला मिळतात. तर डोसे बनवताना तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. टीप नंबर 6. पुरणपोळीसाठी डाळ शिजवताना त्यात तेल व हळद घाला. यामुळे डाळ लवकर शिजते व डाळ लवकर शिजल्यामुळे आपल्या गॅसची पण बचत होते. टीप नंबर 7. सॅलेड बनवण्याआधी फळं व भाज्या फ्रीजमध्ये ठेवा. यामुळे त्या मनासारख्या आकारात कापता येतील. तर सॅलेड बनवताना ही टीप तुम्ही नक्की ट्राय करा. अत्यंत उपयुक्त पुढील टीप आहे. टीप नंबर 8. कोणताही रस्सा भाजीचा रस्सा दाट व स्वादिष्ट असा होण्यासाठी शेंगदाण्याचं कूट व नारळाचा चव हा मिक्सरला वाटण करून रस्स्याला घालावा. यामुळे रस्सा छान दाटसर असा होईल व रस्सा भाजी चवीला पण एकदम टेस्टी अशी लागेल. तर आपली रोजचीच भाजी एकदम टेस्टी होण्यासाठी तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा. अत्यंत फायद्याची पुढील टीप आहे. टीप नंबर 9. इडली, डोसा, अप्पे करताना तांदूळ व उडीद डाळ याच्यासोबत अर्धी वाटी सोयाबीन भिजवा. यामुळे पोषणमूल्य वाढतं. तर हे पदार्थ बनवताना तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. टीप नंबर 10. कचोरीचे सारण बनवताना त्यात बेसन पीठ हे भाजून त्यामध्ये घालावे. यामुळे सारण खूप जास्त खमंग असे लागते. तर कचोरी बनवताना तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा. अत्यंत खास पुढील टीप आहे. टीप नंबर 11. कोणतेही अवघड वाटणारे काम करताना
आवडीचे गाणे ऐकावे किंवा म्हणावे. यामुळे काम करताना कंटाळा येणार नाही व आपले काम पण यामुळे पटकन होईल. तर तुम्हाला पण ज्यावेळेस कामाचा कंटाळा येतो त्यावेळेस ही टीप नक्की फॉलो करा. टीप नंबर 12. लाकडी वस्तूमध्ये खूप झुरळं होतात, म्हणून पाट, चौरंग अशा वस्तू 8 ते 10 दिवसांनी उन्हामध्ये ठेवाव्या. तसेच त्यांना मोहरीचे तेल लावून ठेवा. मोहरीच्या तेलामुळे त्यामध्ये झुरळ होणार नाहीत. तर तुमच्या पण घरातील लाकडी वस्तू व्यवस्थित राहण्यासाठी तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा. टीप नंबर 13. कुठलीही नवीन डिश बनवताना एकदा जी डिश बनवणार आहात त्या रेसिपीचा व्हिडिओ नक्की बघा. यामुळे आपली डिश परफेक्ट येते व आपल्याला एक अचूक अंदाजही येतो. तर कुठलीही नवीन डिश बनवताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा. टीप नंबर 14. थंडीच्या दिवसात 1 ते 2 लवंगाचे सेवन करा. यामुळे सर्दी व खोकला होत नाही. तर सध्या हिवाळ्याचे दिवस चालू आहेत, त्यामुळे प्रत्येक जणाला सर्दी व खोकला होत राहतो. टीप नंबर 15. नेहमी ॲक्टिव्ह आणि निरोगी राहण्यासाठी दररोज कमीत कमी अर्धा किंवा 1 तास व्यायाम नक्की करा. तर माझ्या प्रत्येक मैत्रिणींनी ही टीप नक्की फॉलो करा. टीप नंबर 16. किचनमधील मसाले नेहमी काचेच्या बरणीत भरून ठेवावे. यामुळे मसाले खराब होणार नाहीत. मसाले व्यवस्थित राहण्यासाठी व ते जास्तीत जास्त दिवस टिकवण्यासाठी ही टीप नक्की ट्राय करा. टीप नंबर 17. जेव्हा पण तुम्हाला जास्त घाम येतो त्यावेळेस गरम पाणी प्या. यामुळे तुमच्या फुफ्फुसांना इजा होत नाही. प्रत्येक महिलेसाठी अत्यंत उपयुक्त व अत्यंत खास पुढील टीप आहे. टीप नंबर 18. जास्त खोकला येत असेल तर 1 चमचा आल्याच्या रसात मध मिसळून दिवसातून 2 ते 3 वेळा प्या आणि पाणी पिताना कोमट पाणी करूनच प्या. यामुळे घसा हळूहळू बरा होईल व तुम्हाला आराम मिळेल. सध्या कॉम्प्युटर व मोबाईलचा वापर भरपूर प्रमाणात वाढलेला आहे. तर अत्यंत महत्त्वाची माझ्या प्रत्येक मैत्रिणीसाठी ही खास टीप आहे. टीप नंबर 19. डोळ्याच्या कोणत्याही समस्यापासून आराम मिळवायचा असेल तर नियमितपणे गाजराचे सेवन करा. तर तुमच्या पण डोळ्यांचं आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा. टीप नंबर 20. हिरव्या भाज्यामध्ये फायबर व खनिजे भरपूर प्रमाणात असतात, त्यामुळे तुमच्या आहारात याचा समावेश नक्की करा. तर आपलं पण शरीर व्यवस्थित व निरोगी राहण्यासाठी ही टीप तुम्ही नक्की फॉलो करा. टीप नंबर 21. जेवल्यानंतर काही पावले चालल्याने जेवण पचायला मदत होते. तर तुम्हाला पण पचनाच्या काही समस्या असतील तर ही टीप नक्की फॉलो करा. टीप नंबर 22. ओठ कोरडे पडले असतील किंवा भेगा पडल्या असतील तर रात्री झोपताना ओठांना दुधावरची मलई लावावी. यामुळे ओठ मऊ होण्यास मदत होते. वरील टीप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र-मैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.